Hello students, welcome all of you. Today we are going to learn a new poem from standard 7th. The parts of speech. वाक्याचे भाग. तुम्हा सर्वांना माहित आहे की प्रत्येक वाक्य जे असतं ते वाक्य कशाचं मिळून तयार झालेलं असतं तर ते शब्दांचं मिळून तयार झालेलं असतं. मग हे शब्द जे असतात ते शब्दाचे प्रत्येक शब्दाचा हा वेगवेगळा प्रकार असतो. तर तो शब्दाचा प्रकार आपल्या ध्यानात यावा, आपल्या लक्षात यावा म्हणून आपण ही कविता आज अभ्यासणार आहोत. द पार्ट्स ऑफ स्पीच. सो दॅट आय विल read this poem first and after that line by line I will make explanation of each line. Okay, so that I am going to read poem line by line. You have to pay attention. Okay, are you ready? Okay. The parts of speech. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, as magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in, the street or at the station. Conjunctions join in many ways. Sentences, words, or phrase and phrase. The interjection cries out, "Hark! I need an exclamation mark." Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. Author unknown. मित्रांनो एक लक्षात घ्या, ऑथर अननोन म्हणजे काय तर या कवितेला विशिष्ट असा कोणीही कवी नाही. नाहीतर असा गैरसमज करून घेताल की ऑथर अननोन नावाची व्यक्ती आहे आणि तिने ही कविता लिहिली. ऑथर अननोन म्हणजे कोणीही कवी नाही. अशीच आपल्याला शिकण्यासाठी ही कुणीतरी तयार केलेली कविता आहे की आपल्याला वाक्याचे भाग समजून घ्यायचे आहेत. पहा आता या ठिकाणी पहिली लाईन आहे, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. प्रत्येक नावाला नाउन असं म्हणतात. प्रत्येक जे वस्तू असेल किंवा ठिकाण असेल किंवा खाद्यपदार्थ असेल किंवा इतर काही पदार्थ असेल किंवा रिव्हर असेल किंवा माउंटन असेल, व्यक्ती असेल, पक्षी असतील, कुठलीही वस्तू जगातली असेल ना तिचं जर नाव ठेवलं असेल तर त्या ठेवलेल्या नावाला काय म्हणतात, नाउन असं म्हणतात. इथे उदाहरणं सुद्धा दिलीत पहा, ॲज फील्ड, शेत. आपण जातो मळ्यामध्ये, मळ्याचं मग तिथे नाव त्याला शेत असं ठेवलं, फील्ड. अँड फाउंटन. फाउंटन म्हणजे काय, कारंज. जे पाण्याचा फवारा उडतो ना त्याला फाउंटन असं म्हणतात, त्याला नाव ठेवले फाउंटन. स्ट्रीट, ज्या वाटेने आपण चालत जातो, आपल्या गाड्या जातात, त्याला नाव ठेवले रस्ता, स्ट्रीट. अँड टाऊन, खेडेगाव. एखादं गाव असेल तर त्या गावाला म्हणतात टाऊन, म्हणजे त्या ठिकाणाला म्हणतात टाऊन. तर अशी ही उदाहरणं आहेत. या पद्धतीने तुम्ही जास्त उदाहरणं लिहायची आहेत. त्यानंतरची पुढची लाईन मी घेतो, सॉरी. हां, इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. इन प्लेस ऑफ नाउन म्हणजे काय, नाउनच्या जागेवर. प्रोनाउन स्टँड्स, तिथे प्रोनाउन उभं राहतं. कधी जसं उदाहरण दिलं आहे पहा तिथे, ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. आता पहा, आता इथे ही आणि शी उदाहरण कसं आलं आहे पहा. राजू इज अ क्लेव्हर बॉय. हे वाक्य लक्षात घ्या, राजू इज अ क्लेव्हर बॉय. ही लाईक्स रीडिंग बुक्स. त्याला काय आवडतात, पुस्तकं वाचायला आवडतात. ही लाईक्स रीडिंग बुक्स. मग आता मी पहिल्या वाक्यामध्ये काय म्हणलं, राजू इज अ क्लेव्हर बॉय. राजू
मग मी परत जर म्हणलो असतो की राजू लाईक्स रीडिंग बुक्स, तर काय झालं असतं, राजू शब्द पुन्हा पुन्हा आला असता. म्हणून आपण पुढच्या वाक्यामध्ये राजू या नामाऐवजी किंवा या नाऊन ऐवजी आपण प्रोनाऊन घेतलं ही. राजू ऐवजी काय घेतलं आपण प्रोनाऊन ही. म्हणून असे जे शब्द असतात की जे नामाऐवजी येतात किंवा नामाच्या ठिकाणी येतात त्या शब्दांना आपण प्रोनाऊन असं म्हणतो. सर्वनाम मराठीमध्ये त्यांना म्हणतात सर्वनाम. हां, ठीक आहे, समजलं. मग असे सर्वनाम तुम्ही कलेक्ट करा, सर्व तुम्हाला लक्षात येतील. 7वीला आलात ना तुम्ही, मग 7वीपर्यंत भरपूर प्रोनाऊन्स तुमच्या भाषेमध्ये तुम्ही शिकलेले आहात, ते प्रोनाऊन्सची यादी करा. ठीक आहे. त्यानंतर तिसरी लाईन पहा. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वॅन्ड ऑर ब्रायडल रिंग. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग, कुठल्याही वस्तूचं वर्णन करणारे हे शब्द असतात. कुठलीही वस्तू असू दे, जसं की इथे उदाहरण दिलं आहे ॲज मॅजिक वॅन्ड. मॅजिक वॅन्ड म्हणजे काय, जादूची छडी. मग वॅन्ड पण कशी, छडी आहे परंतु कशी ती, जादूची, म्हणून तिला म्हटलं मॅजिक वॅन्ड. मग मॅजिक हा शब्द कशाची माहिती देतो आपल्याला, वॅन्डची माहिती देतो, छडीची. छडी आहे परंतु ती जादुई छडी आहे, म्हणून त्या मॅजिक शब्दाला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर ब्रायडल रिंग, रिंग आहे पण ती कशाची आहे, वधूची आहे, म्हणून त्या रिंगला काय म्हटलंय, ब्रायडल रिंग. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. मग असे तुम्ही विशेषणं सुद्धा कलेक्ट करायचे प्रत्येक, की तुम्हाला कोणतीही वस्तू असेल, समजा ब्लॅकबोर्ड आहे तर तो कसा आहे, ब्लॅकबोर्ड. किंवा तो क्लीन ब्लॅकबोर्ड, स्वच्छ फळा, तर फळ्याचं वर्णन कोणी केलं, स्वच्छ या शब्दाने केलं, क्लीन. म्हणून क्लीन हा शब्द काय झाला, ॲडजेक्टिव्ह झाला. चला पुढे जाऊया आपण. द व्हर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. आता व्हर्ब म्हणजे क्रियापद, या शब्दातच लपले की तो शब्द काय दाखवतो आपल्याला, क्रिया दाखवतो, म्हणून त्याला म्हणायचं क्रियापद. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात व्हर्ब. त्याला अंडरलाईन करतो मी, व्हर्ब शब्दाला पहा. सॉरी, 1 मिनिट. हां, द व्हर्ब मीन्स ॲक्शन, कृती. समथिंग डन म्हणजे काहीतरी घडलंय, असं जे शब्द दाखवतात त्या शब्दांना म्हणायचं व्हर्ब. हे ध्यानात ठेवा, VERB. आता असे कुठली उदाहरणं दिलीत पहा. टू रीड, वाचणे, अँड राईट, टू रीड अँड राईट, वाचणे आणि लिहिणे. टू जम्प अँड रन, उडी मारणे क्रिया असते. पळणे ती सुद्धा क्रिया असते. म्हणून अशा शब्दांना भरपूर क्रिया असतात. यू हॅव टू फाइंड ऑल द व्हर्ब्स फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. देर आर गिव्हन सो मेनी व्हर्ब्स इन युअर बुक, बट यू हॅव टू फाइंड आउट ऑल द वर्ड्स. सो आपण पुढचं जे आहे शब्दांची जात ती समजून घेऊया. हाऊ थिंग्स आर डन, द ॲडव्हर्ब्स टेल. एखादी गोष्ट घडली, समजा धावणं असेल, चालणं असेल, पाहणं असेल, परंतु ती गोष्ट घडत आहे, परंतु तिचं वर्णन करण्यासाठी काही शब्द असतात. जसं की पळत ये, लवकर पळत ये. मग काय म्हणाल, क्विकली, रन फास्ट किंवा रन क्विकली. तर तिथे उदाहरण दिले पहा, इथे मी अंडरलाईन करतो त्या शब्दांना. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल, अशा प्रकारचे हे शब्द असतात. शक्यतो ॲडव्हर्ब म्हणजे काय सांगता येईल, हाऊ. ॲडव्हर्ब म्हणजे ते आपल्याला काय करतात, या क्रियांची माहिती देत असतात. ज्या काही क्रिया असतात, धावणे असेल, पळणे असेल, म्हणून त्यांना मराठीमध्ये म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. की क्रिया जी घडते ती घडते कशी, तो पळतोय कसा, स्लोली, तो सावकाश पळतोय. घटना कशी घडली असेल, बॅडली, वाईट पद्धतीने, तर त्या पद्धतीने. म्हणून या शब्दांना म्हणायचं ॲडव्हर्ब्स किंवा मराठीमध्ये त्यांना म्हणायचं क्रियाविशेषण. येतील ना असे शब्द ओळखता तुम्हाला. ठीक आहे, क्रियेचं वर्णन करणारे शब्द ते तुम्ही लिहून काढायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. द प्रेपोजिशन शोज रिलेशन.
म्हणजे प्रेपोजिशन्स हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार असतो आपल्या शब्दांच्या जातीमध्ये. प्रेपोजिशन्स, 1 मिनिट. प्रेपोजिशन्स इथे शब्द दिलाय पहा. प्रेपोजिशन म्हणजे तो शब्दांचा संबंध दाखवत असतो. हे शब्द की दुसऱ्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काय संबंध आहे, रिलेशन. ॲज इन द स्ट्रीट, रस्त्यात एखादा मुलगा उभा असेल तर आपण काय म्हणतो, तो मुलगा रस्त्यात उभा आहे. रस्त्यात, आत, तर इन द स्ट्रीट. मग हे आत जे आहे ना, हे असतं प्रेपोजिशन, किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात शब्दयोगी अव्यय. और ॲट द स्टेशन, दॅट बॉय इज रनिंग ॲट द स्टेशन, तर तो मुलगा स्टेशनकडे पळत आहे. तर मग तिथे ॲट, कडे, हा जो शब्द आहे ना कडे, अशा शब्दांना म्हणायचं प्रेपोजिशन. असे प्रेपोजिशन्स आपण शोधायचे आहेत. पुढे कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज. कंजंक्शन्स लक्षात आलं असेल तुमच्या, जोडण्याचं काम करतात. कंजंक्शन्स जॉईन, जोडतात. इन मेनी वेज, वेगवेगळ्या मार्गाने जोडतात. मग ते कुठे काय कोणाकोणाला जोडतात, सेंटेन्सेस, वर्ड्स और फ्रेज अँड फ्रेज. 2 उदाहरणं सुद्धा इथे दिलेली आहेत पहा. और, अँड किंवा आणि या शब्दांना म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे जोडणे. 2 गोष्टींचा म्हणजे 2 वाक्य, 2 शब्द. मी आणि तो खेळायला गेलो. मी आणि तो, आणि या शब्दाने 2 शब्द जोडले गेले, है का नाही. तर अशा प्रकारचे जे जोडण्याचं काम करणारे शब्द असतात त्यांना म्हणायचं कंजंक्शन्स. आणि मराठीमध्ये काय म्हणणार त्यांना, उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आता पुढे या. द इंटरजेक्शन क्राईज आउट, हाक, आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. आता इंटरजेक्शन म्हणजे विस्मयादिबोधक अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय. उद्गारार्थी, आपल्या तोंडून एखादा अचानक उद्गार निघतो, एखादा आनंद झाला किंवा एखादी भीती वाटली, तर अशा प्रसंगी किंवा आपल्याला काही लागलं तर तोंडातून शब्द येतात. उदाहरणार्थ मला ठेच लागली तर मी काय म्हणेन, ओ मदर, आई ग. तर अशा शब्दांना, किंवा एखादं मोठं काहीतरी भीती वाटणारं पाहिलं, समजा वाघोबा आला पुढे, तर आपण काय म्हणणार, बाप रे केवढा मोठा वाघ. तर असे जे उद्गार येतात, किंवा एखादा मी नाचणारा मोर पाहिला, वा किती सुंदर नाचतोय मोर. तर हे जे उद्गार असतात या शब्दांना म्हणायचं इंटरजेक्शन, किंवा यांना उद्गारार्थी अव्यय असंही म्हणतात, उद्गारवाचक अव्यय. आणि त्यांना कशाची गरज असते, आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. आय नीड अन एक्सक्लेमेशन, उद्गारवाचक चिन्ह हे दिसतंय का इथे पहा, उद्गारवाचक चिन्ह, उभी रेष आणि त्याखाली टिंब. तर असं असेल तर तो शब्द समजायचा एक्सक्लेमेशन मार्क. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेक अप द पार्ट्स ऑफ स्पीच. आता हे सारं आपण या कवितेतून शिकलेलो आहोत. तर या शब्दांच्या किती जाती झाल्या किंवा पार्ट्स झाले, 8 झाले. पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू करूयात, पहा पटपट. मी पटपट सांगतो तुम्हाला. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. पहिला जो भाग आहे शब्दांचा, वाक्याचा, त्याला म्हणायचं नाउन. ठीक आहे. नाउनची उदाहरणं दिलेत निळ्या अक्षराने, ते तुम्ही राईट डाऊन करा. त्यानंतर नाउन नंतर प्रोनाउन, नाउन नंतर प्रोनाउन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, नंतर इथे दिले व्हर्ब, त्यानंतर व्हर्ब नंतर ॲडव्हर्ब्स, व्हर्बची माहिती देणारे शब्द, त्यानंतर प्रेपोजिशन, त्यानंतर कंजंक्शन्स, त्यानंतर इंटरजेक्शन. अशा प्रकारे शब्दांच्या 8 जाती आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू learn this assignment also for all of you. The tree, look here, the tree figure. So the tree figure shows the different parts of speech and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. तर कवितेचा आधार घेऊन तुम्ही काय करायचं, हे जे झाड दाखवले ना येथे, तर हे झाड तुम्ही ते नावं लिहायची. जसं की इथे पहिली पाटी दाखवली पहा, नेम प्लेट, नाऊन. मग इथे तुम्ही 4 नाऊन लिहा. आता
कवितेतले नाही लिहायचे, तुमच्या मनाने फाइंड आउट करायचे पुस्तकातून आणि 4 नाऊन लिहायचे. मग त्यामध्ये एखादं नदीचं नाव येईल, एखाद्या मुलीचं नाव येईल, एखाद्या मुलाचं नाव येईल किंवा एखाद्या वस्तूचं नाव येईल. अशा प्रकारे 4 नावं लिहा. त्यानंतर सेकंडला नाऊन झाल्यानंतर प्रोनाऊन. ठीक आहे, इथे ही दिलेला आहे एक्झाम्पल. हीच्या शेजारी शी लिहू शकता तुम्ही किंवा हिम लिहू शकता, दे लिहू शकता, कोणतंही लिहा. नाऊन, प्रोनाऊन, नंतर ॲडजेक्टिव्ह विशेषणं, इथे 4 विशेषणं लिहा. नंतर चौथं व्हर्ब, तिथे व्हर्ब लिहा 2. त्यानंतर व्हर्बची माहिती देणारा शब्द ॲडव्हर्ब, तो लिहा इथे. ॲडव्हर्ब नंतर कंजंक्शन्स, नंतर इंटरजेक्शन, सॉरी काय राहिलं, एक मिनिट इथे प्रेपोजिशन राहिलं, मग प्रेपोजिशन पण लिहा. तर अशा प्रकारे तुम्ही हे झाड आणि ही पानं काय करायची, तुम्ही तिथे उदाहरणं लिहायची आहेत. ठीक आहे, समजलं. आणि हाच तुमचा आजचा अभ्यास. आज एवढा अभ्यास पूर्ण करून मला झाडाचं चित्र काढायचं आणि त्यामध्ये हे नेम प्लेट वगैरे दाखवायच्या, झाडांच्या पानावर उदाहरणं लिहायची आणि मला सेंड करायचं आजचा होमवर्क. ओके, थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय एव्हरीवन.